हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, इकडून या ना, तिकडून मावल्या बसल्या तर बसते। कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय, कृष्णेश्वर भगवान की जय। जातस्य हि ध्रुव मृत्यो ध्रुवं जन्म मृत्युश्च च, तस्मात् परिहार्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि, नातरी उदो अस्तु अपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाता मुकुटी जळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझविन शंभो मज कोण तारी। दयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकीला। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियां बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरायुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं, कुटीक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं। नातरी उदो असतो अपैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्त समय, प्राप्त घटिका। किम निमित्तानं आपण या ठिकाणी आलो, तो थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, कैलासवासी विकास साहेबराव जाधव या महात्म्याला जाऊन आज 13 दिवस पूर्ण झाले। 13वीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो। त्यांच्या पश्चात चारुशिला विकास जाधव ही धर्मपत्नी आहे, त्यांची साहेबराव जाधव हे वडील आहेत, अंजनाबाई जाधव आई आहेत, सोनू गणेश बोराडे शिल्लेगावकर आणि श्रद्धा रामभाऊ बोराडे शिल्लेगावकर या बहिणी आहेत। त्यांचे चिरंजीव सदानंद विकास जाधव आणि राजवीर विकास जाधव असा हा यांचा परिवार, आणि या परिवारातील ही जी व्यक्ती आहे यांना जाऊन आज 13 दिवस झाले, आणि त्या 13वीच्या निमित्तानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हरिभक्तपारायण गणेश महाराज बोराडे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली। त्यांचे लाख लाख धन्यवाद। तुमच्या सर्व नातेवाईक आप्तेष्टांचे सुद्धा लाख लाख धन्यवाद। जाधव परिवाराला सुद्धा लाख लाख धन्यवाद देतो। आणि आपल्या विषयाला आपण सुरुवात करू। 1 तासाचा आपल्याला वेळ आहे, 11 वाजले।
तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली जी ओवी आहे, अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 27 ओवी क्रमांक 160, या ओवीमध्ये प्रस्तुत ओवीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय दृष्टांत देऊन सिद्धांताकडे आपल्याला नेत आहे. दृष्टांत असा आहे, ना तरी उदो असतो पैसे, अखंडित होत जात जैसे, तैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जसा सूर्य उदयाला आला म्हणजे तो अस्ताला जाणार आहे, त्याप्रमाणे मनुष्य जन्माला आला म्हणजे माणसाला जावा लागणार आहे. मग त्याचा विषय आणि प्रयोजन माऊली ज्ञानोबा या ओवीमध्ये सांगतात. तुम्ही आम्ही ज्या विश्वामध्ये जगतो आहोत, या सगळ्या माऊल्यांनी इकडे येऊन बसा. दुःख विसरण्याची जागाच एवढी. या सर्वांनी ऐका, बोलू नका, फक्त आपल्याला एका तासामध्ये विषय समजून घ्यायचा आहे. जे जीव या सृष्टीमधून गेला त्या जीवाला करायचं काही राहिलं का? बारीक प्रवचन ऐकायचं, जरा थोडं बुद्धी प्रामाण्यातून ऐकायचं. भक्ती सगळे जण करतात, देव सगळे जण करतात, पण का करायचं, कशासाठी करायचं, किती करायचं कुणालाच माहित नाही. करायचं म्हणून करत असतो आपण. जो जीव गेला त्याच्यासाठी हा विषय आहे का? त्यांना करायचं काही राहिलेलं नाही, कारण त्यांनी इहलोकीची जी ही यात्रा आहे, ही यात्रा त्यांनी काय केलेली, पूर्ण केलेली आहे, पूर्ण त्यांची झालेली आहे. आपल्याला सुद्धा त्याच वाटेनं जायचं आहे. याच्याकरता ज्ञानोबा राय सांगत असतात, आपण जेवढ्या करता जन्माला आलेलो आहोत ती गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे. ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. खूप सोपी गोष्ट आहे, पण जीवाला त्याची ओळख होत नाही, म्हणून साधू संताला वारंवार त्या गोष्टी सांगाव्या लागत असतात. आपला जन्मच मुळात भगवान परमात्म्याने एवढ्या करताच माणसाचा जन्म दिलेला आहे. माणसाच्या जन्मामध्येच आपल्याला आपल्या साध्यापर्यंत जाता येतं. माणसाच्या जन्मामध्येच माणसाचा जन्म आणि मरण खुंटता येतं. जर जन्माला येऊ नये असं वाटत असेल, बर का, जो जन्माला आला तो मरणार आहे हा सिद्धांत आहे. जो जन्माला उपजित ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिक्रमेगा. भगवान परमात्म्याच्या या सृष्टीमध्ये ही जी घटना चक्र चालू आहे, त्या चक्रामध्ये 84 लाख योनी गुंफलेले आहे, आणि या 84 लाख योनीमध्ये 83,99,999 योनीला या गोष्टीचा पत्ता नाही. ती ज्या योनी आहे त्या उद्धाराच्या मार्गाकडे निघालेली आहे. प्रारब्ध कर्म कमी करून त्या उद्धाराच्या मार्गाला निघाल्या. आणि मनुष्याची एक असा या सगळ्या 84 लाख योनीमध्ये असा आहे का त्या योनीमध्ये त्याला या 83,99,999 योनीचा बाध करता येतो. आपल्याला आपलं मरण चुकवता येतं, पण ज्याचं चुकलं त्याला भेटावं लागेल. ज्याला वेरूळच माहित नाही त्याला विचारून काय फायदा आहे का? आता आपल्याकडे हे जे लेबर येतात बाहेरचे कामाला, त्यांना विचारलं बाबा आम्हाला वेरूळला जायचंय, ते आम्हाला मालूम नाही. मग वेरूळ नाही का? पण ज्याला माहिती आहे त्याला विचारावं लागेल. तसं ज्याचं जन्म आणि मरण चुकलं त्याला विचारावं लागेल तर मरण कशाने चुकलं. जन्माला येणं अनिवार्य आहे. हो, जन्माला येणं अनिवार्य आहे. जरी या देहातून आपण गेलो तरी बाकीचे देह आपल्यासाठी तयार आहे. तो देह 13 दिवस तुमच्या कुटुंबामध्ये सूक्ष्म रूपाने आहे, आजच्या दिवसापर्यंत आहे. पण आता त्याला तुम्ही ओळखू शकता का? त्याला आपण ओळखू शकत नाही. आजही ते ही सगळी गोष्ट क्रिया ऐकताय, काय काय चाललंय, कोण काय काय करतंय हे सगळं करू शकतात, पण ते पाहू शकत नाही. कारण पाहण्याचा ऐकण्याचा देह त्यांनी ठेवून दिला 13 दिवसापूर्वी. म्हणून आपल्याला सुद्धा हे मार्गदर्शन आहे. आपण का हा कीर्तन असेल, प्रवचन असेल कशासाठी ठेवतो? हा काही टाइमपास आहे का? नाही. निदान 5-50 जे बसलेले ना त्यांच्या तरी डोक्यात विचार यावा का मला सुद्धा एक दिवस जायचंय, माझी सुद्धा या सगळ्या क्रिया होणार आहे. मग जायच्या आधी संत सांगतात आपुली आपण
करा सोडवण संसार सुगम बघू नका. आपली आपल्याला सोडवण करायची. कोणी आपली सोडवण करू शकत नाही. येईन बुवा देईन दुवा. कोणी येऊन आपली सोडवण करू शकतं का? नाही. आपली सोडवण आपल्यालाच करावं लागते. आपल्या वासनेवर, आपल्या कर्मावर, आपल्या पापावर आपल्यालाच विजय मिळावा लागतो. वासना प्रक्षय मोक्ष. वासनाचा क्षय झाला का जन्म घ्यायला काही काम नाही. घ्यायचं कारणच राहत नाही. ज्याचं पाप संपलं त्याला जन्म नाही. ज्याचं कर्म संपलं त्याला जन्म नाही. आणि ज्याची वासना गेली त्याला जन्म नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. मराच्या टाइमाला जी वासना तुम्हाला आम्हाला होते बघा, अंतकाळाची व्यातना बघा किती गंभीर असते. आपण जरा विचार करा, आपण कोणाला भेटायला जातो का नाही बघा, ते जीव घरघर करत असते. त्याला मरणांतिक यातना होत असतात. त्याला समोर कोण भेटायला आलं याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. त्याचं लक्ष कुठं राहत? आत राहत, आत. कारण आत जीवाचा आणि यमाचा झगडा चालतोय. जे न्यायाला येईल असतात ना ते दिसत नाही. जे जाणार आहे ते बी दिसत नाही. आणि त्याचा झगडा आपल्याला मात्र दिसतो. आपण नाही म्हणत का ते हातपाय फोडतय, ते डोळे फाडतय, ते आरडतं ओरडतं का? आपली ओळख आपण नाही करून घेतली म्हणून. आपली जर ओळख आपल्याला झाली तर मरावं लागत नाही. साधू संत कधीच मेले नाही बघा ना. मरणाआधी राहिलो मरून म्हणणारे तुकोबार आहे. मरणाच्या आधी ते मरून राहिले म्हणून त्याला मरायची गरज नाही. तुम्हाला आम्हाला का मरावं लागतं? कारण आपण आपली ओळख न केल्यामुळं मरावं लागतं. आपली ओळख केली आपल्याला मरायची गरज नाही. जे मरत ते मी नाही. जसा आता बघा ज्ञानोबराय दृष्टांत देतात ओवीमध्ये. जसा सूर्य उगवला का नाही, उगवला म्हणजे तो मध्यान्नाला आला. मध्यान्नाला आला म्हणजे तो मावळणार. हा सिद्धांत आहे की नाही? का मी म्हणल्यानं सूर्य उगणार आहे, मी म्हणल्यातनच मावळणार आहे का? नाही 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 नाही. आम्हाला भ्रम झालेला आहे. जसा उगलेला सूर्य मावळतीला जाणार आहे तसा जन्माला आलेला जीव एक दिवस देह जाणार यासी काळ बखाणार. देह जाणार आहे. मग देह मी का देहामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस चालू आहे ती मी. कोण मी? आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला नाही. साधू संत सांगतात जसं एखाद्या माऊलीला डिलिव्हरी झाल्यानंतर लेकरू ज्यावेळेस जन्माला आल्यानंतर त्या लेकराला नाव असतं काही. उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी ठेविले नावेसी उदित उठी. जन्माला आलेल्या लेकराला कुठल्याच प्रकारचं रामराव शामराव गणपत संपत कमल विमल सुमल काही नाव आहे का? जी लेकरू जन्मजात जन्माला आलेल्या काही क्षणामध्ये त्याला नाव, काही दिवसापुरतं त्याला नाव नसतं. नंतर आपण त्याला 15 दिवसानं, महिन्यानं, 6 महिन्यानं आपण काय करत असतो? त्याला त्याचं नामकरण करत असतो. मग त्याचं नामकरण जे ठेवलेलं ते का त्याला ओरिजिनल नाव काय? मग जे नाव ठेवलं ते ओळखायची खुली. बरोबर आहे का नाही? मग त्याच्या आधी त्याला काही नाव नव्हतं, मेला बी तर काही नाव घेऊन मेला. आपण म्हणतो सकाराम मेला. सकाराम कुठं मेला? ज्याला आयुष्यभर सकाराम म्हणला तो तर पडलेला आहे ना. मग गेलं कोण? जे गेलं ते आपण ओळखीचं नाही केलं. संत सांगतात ना, ज्याने तुला पैदा केले त्याला नाही ओळखिले, त्याला नाही ओळखिले, त्याला नाही ओळखिले. ज्यानं मला निर्माण केलं त्याला मी ओळखलं का? ती ओळखण्याची उत्तम योनी बघा. आपली ओळख करण्याची उत्तम योनी मानस आहे. मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में मत डोल रे, अभी तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे.
माणसाचा जन्म मिळाला, आपल्याला आपली ओळख करून घ्यायची. कोण आहे मी? देह आपण नाहीये. देह पंचतत्वापासून निर्माण झालेला आहे. देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले. देह पाचापासून पंचतत्वाचा देह निर्माण झाला. पंचतत्व जाऊ शकत नाही. मग पंचतत्व मी नाही, पंचतत्व ज्याच्या आधीच आहे ती गोष्ट मी आहे. त्याची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे. समजा उदाहरणार्थ दृष्टांत पटला पाहिजे, तुम्हाला सिद्धांत पटला पाहिजे, एवढ्या करता दृष्टांत सांगतो. आपण 4 चौघात मुलगी बघितली का नाही? लग्न होईल त्याचा विषय चालला. बघितली का नाही? बघितल्यानंतर मुलगी पसंत पडली, सगळं झालं, अगदी लग्न ठरलं, लग्न लावून घरी आपण आलो का नाही? घरी आलो का नाही? मग आता जिच्या सोबत लग्न केलं ती आहे माझी. जरा बारीक विचार करा बरं का. समजा मी XYZ एखाद्या आपल्या ताई सोबत लग्न केलं आणि ती ताई घरी आली, नांदायला लागली, सगळं सुखानं संसार चालू झाला. पण अचानक कर्म धर्म संयोगानं ती माऊली जाते निघून. मग ती माझी का जिच्या सोबत संसार करत होतो ती माझी? जी निघून गेली ती माझी का जी पडलेली होती ती माझी? तुम्हाला दृष्टांत लक्षात येत आहे का? आपण ज्या पत्नी सोबत विवाह केला, बरोबर आहे, ज्यांच्या सोबत आपण रात्रंदिवस राहिलो, आता ती माऊली अचानक अटॅक आला आणि गेली. समजा XYZ, मी नाव घेत नाही कोणाचं, एखाद्याच नाव घ्या का माझं नाव घेतलं असं होतं म्हणून XYZ सांगतो. आता ती ताई निघून गेली का नाही? आरडावारडा कोणा करता चालला? जे पडेल त्याच्या करताच का जे निघून गेलं त्याच्या करता? बरोबर आहे, जे पडेल त्याच्या करता. मग लग्न कोणा संग लावलं? जे पडेल त्याच्या संग का जी निघून गेली तिच्या संग? हे तर लय मोठं गौड बंगाली साधू संतांचा. एवढीच ओळख करायची, बाकी लय देव देव करायची काही गरज नाही. फार पाठीला पोट लागले लोकांचे देव करता करता. बर का, देव कशाला करायचा, कशासाठी करायचा, परमार्थ कशासाठी करायचा? अरे आपलीच ओळख आपल्याला नाही, देव देव चाललाय. देवच माहित नाही देव देव चाललाय जगामध्ये. मुख्या बाहेरच्या गोष्टी चालल्या या सगळ्या आंधळ्या बाहेरच्या. मुख्यानं गुळ खाल्ला आणि आंधळ्याला सांगितलं आणि बाहेरनं ऐकला, जमलं काय ते? तशीच गोष्ट आहे, आपली ओळख आपल्याला करायची. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. माझी ओळख मला होईल का? माझी ओळख मला होऊ शकते का? समजा एखाद्या लेकराचे आई वडील शिक्षक आहे, दोघं पण, बरोबर, रोज दोघंही 35 मुलाचा वर्ग आहे त्यांचा, दोघंही 35 जण 70 मुलाला शिकवतात. पण घरचे लेकर दुसऱ्याच्या शाळेत घालावं लागतात का? मग तुम्ही बाहेर 70 पोराला शिकू शकता, घरी तुमच्या 2 लेकराला शिकवता येत नाही का? बरोबर आहे, शिकवता येतं का? जशी ही रीत आहे, स्वतःच्या लेकराला स्वतः शिकवता येत नाही, त्याला दुसऱ्या शाळेत घालावं लागतं. तसंच आहे, आपली ओळख आपल्याला होत नाही, आपली ओळख करून देणारे संत असतात. म्हणून संताला शरण जावं लागतं. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. संत मरून गेले, आमची ओळख करून देणारेच या जगात राहिले नाही. आम्ही आमची ओळख करून देऊ राहिलो तुम्हाला. आम्ही कोण आहे? खालून वरून डिग्री आहे आम्हाला. आम्ही आमचीच ओळख करून देतो, माझे एवढे, माझे एवढे, मा असं, मा तसं. अरे तू नको ओळख करून देऊ. ते जीव जे आलेले ना त्यांना त्यांची ओळख झाली पाहिजे. आमच्या साधू संतांनी जेवढे 18 पगड जातीमध्ये संत झाले, त्यांनी काय केलं? त्यांनी जीवाला जीवाची ओळख करून दिली. आम्ही करून देतो का? का नाही करून देत? गंज खायला राहायला टीची दे ना, बाबा बाबा गादीवर बसायचं काम आहे. त्याला पोत्यावर कोणी बसू देत नव्हतं ज्ञानोबा तुकोबाला. आमचे पार टीची दे, सगळी सोय. आम्ही पोट भरून संतांचं नाव सांगू राहिलो, खाऊन आमचं पोट भरून संतांचे विचार सांगू राहिले. संतांनी उपाशी राहून जगाला कल्याणाचा मार्ग सांगितला का नाही? आपली ओळख फक्त संतालाच आहे ठाऊक सबाह्य संता.
कुणाला माहितीये मी कोण, कोणाला माहितीये संताला माहितीये, म्हणून संताला शरण जावं, आयुष्यात संता शरण जावे. ज्याच्याजवळ त्याची ओळख आहे, ज्याच्याजवळ भगवंताची ओळख आहे त्याला शरण जा. इतराला शरण जाऊन चालत नाही, कुणालाही शरण जाऊन चालू शकत नाही, उद्धार होऊ शकत नाही. उद्धाराचा मार्ग ज्याच्या मुठीमध्ये आहे, उद्धाराचं साधन ज्याच्या जीवनामध्ये आहे, नाही मूर्तिमंत जो ती गोष्ट झालेला आहे तोच तुम्हाला उद्धाराचा मार्ग सांगू शकतो. मलाच देव माहित नाही, मी तुम्हाला देव सांगतोय, कितपत योग्य आहे? काय झालंय, एक शिक्षक होते आणि ते मराठीचे शिक्षक, आई कविता शिकवायचे, खूप सुंदर आई कविता शिकवायची, अगदी टेबल वाजून शिकवायचे पोरायला, अगदी प्रेम करुण रसामध्ये आई शिकवायची. प्रेम सिंधू आई वात्सल्य सिंधू आई, बोलावं तो जाता कोणत्या उपाय. आई लिहिली होती द्यायची, त्या ज्या कवीनं कविता लिहिली त्याची आई जायला होती. तो आईवर कविता सांगत होता का माझी आई इतकी प्रेमळ होती, इतकी वात्सल्य सिंधू होती, आणि मास्तर ते शिकवित होता. पण मास्तरचे आई बाप होते बरं का, कवीचे गेलेले होते पण शिकवणारे मास्तराचे होते. वर्गामध्ये 35-40 मुलं अगदी रडत होते, रडत, डोळ्यातून अश्रू यायचे. गुरुजी इतके सुंदर कविता शिकू राहिले, 39 मुलं रडत होते आणि एकच मुलगा हसत होता. शेवटच्या बाकावर बसलेलं पोरगं हसायचं. ते अधिकारी शाळा चेक करायला आले, आल्यानंतर त्यांना त्या खिडकीतून पाहिलं, बाबा बाबा काय गुरुजी भारी, एवढं सुंदर शिकवताय, सगळे मुलं रडतात, गुरुजी रडतात, काय भानगडी. त्यांनी पूर्ण कविता होऊन दिली. होऊन दिल्यानंतर वर्गामध्ये आले, सगळे मुलं उभा राहिले, भानगडी झाल्या. साहेबांनी सांगितलं, सर तुम्ही अतिशय सुंदर शिकवतात. सगळे मुलं सुद्धा सुंदर ऐकून रडत होते, किती भावनिक झालेले होते मुलं. पण मला एक प्रश्न पडला. त्यांनी सांगितलं विचारा. म्हणे अहो सगळे वर्गामध्ये 40 मुलांपैकी 39 मुलं रडत होते आणि शेवटच्या बाकावरचा बसलेला मुलगा हसत काऊन होता? सरांनी सांगितलं त्यालाच विचारवा, आता मला काय माहिती. त्याला बोलवलं, ते लटलट लटलट कापायला लागलं. त्याला वाटलं आता आपल्याला एक कानात देते ठेवू. त्या साहेबांनी सांगितलं तू काही घाबरू नकोस, तू काऊन हसत होता? त्यानं मान खाली घातली, गुपचूप उभा राहिला. का हो सर विचारा ना त्याला, तो का हसत होता? त्यांनी सांगितलं आता मी कस काय सांगू, तुम्ही त्यालाच विचारा साहेब. त्यांनी सांगितलं तू मान वर कर, तुला सर काही मारणार नाही, पनिशमेंट करणार नाही, वर्गातून काढून देणार नाही, तू खरं सांग काऊन हसत होता? त्यांनी सांगितलं साहेब खरंच सांगू का, मी सराच्या गल्लीत राहतो, जे सर मला शिकू राहिले का त्याच्या गल्लीत मी राहतो, पण हे यांच्या आई बापाला रोज मारी तीन शाळेत येते. याय ना काय आई कविता सांगावा, कोणा सांगावा? आई ज्यानं आईला सांभाळलंय, बापाला सांभाळलं, आईच्या खस्ता सहन केल्या ना त्यानं आई सांगावा, कोणाही आई नाही सांगावा. देवाचा आहे देवताच आहे, कोणा सांगावा? नामारूपा नाही मिळाव का वाचेचा गोंधळ. देव कशाला म्हणतात आम्हाला माहित नाही, आम्ही देव सांगू राहिलो. या कवितेतल्या शिक्षकासारखी आमची गत आहे. अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, त्याच्या ऐकून ये गोष्टी, त्याच्या ऐकून ये गोष्टी. अनुभव आहे का अनुभव? हा, माझी ओळख मला नाही, माझी ओळख करायकरता संत शरण गेले. निवृत्ती दादाला गैनीनाथाला शरण जावं लागलं. जगद्गुरु तुकोबारायांना बाबाजी चैतन्याला शरण जावं लागलं स्वतःची ओळख करण्याकरता. श्रीमंत संत एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामीला शरण जावं लागलं का नाही? तेव्हा त्यांना त्यांची ओळख झाली का आयती झाली? अरे स्वतः अवतार घेऊन जरी भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये आला ना तरी त्याला त्याची ओळख करून घेण्याकरता कुणाला तरी शरण जावं लागलं. राम वशिष्ठाला शरण गेले, कृष्ण सांदीपालीला शरण गेले. निस्तर रामायणाच्या कथा सांगायच्या का लोकाला? ही काय मनोरंजनाच्या कथा आहे का? तुमचा आमचे जन्म काय मनोरंजन करताय काय? अरे लाख मोळाचा सोन्यासारखा मिळालेला जन्म माणसाला जर कसपटाप्रमाणे जर वाया घालत असेल तर जन्माला येऊन काय केलं? येथे येऊन काय केले?
अरे मुढा भाग्य ना निळोबराय सांगतात विठ्ठल नाही आठावीला. कशाला म्हणतात देव? माझी ओळख बघा. संत काय सांगतात? गुरु करावा बळकट, त्याचं धरावं मनगट. प्रश्न विचारावे दोन, पहिले सांग मी कोण, नंतर सांग देव कोण. माझी जर ओळख मला नसेल ना देवा, आप मरे तो मरे, यजमान तू भी लेखी मरे. आधा हकीम जान खतरे में. आपण बिमार पडलो तर अनुभवी डॉक्टर कडे जातो का माझ्यासारख्या मेंटल कडे जातो? अनुभवी डॉक्टर कडे जावं लागत ना. आणखी एक फॅड घालून ठेवले आमच्या भावा लोकांना. एक गुरु गेला का दुसरा चालत नाही, मरते कोणाचं काय जाईल. गावातल्या जर डॉक्टर कडून तुझा रोग जात नसेल तर तुला संभाजीनगरला जावं लागत का नाही? लागत का नाही? मग तिथं कसं डॉक्टर बदलायचं अक्कल आहे. मग परमार्थामध्ये काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण आयचे तुम्ही सांगा संत जग, खरा समाधान चित्त माझे. मग वाटलं पाहिजे का नाही माझा उद्धार कोण करल म्हणून? कशाला उद्धार होतो? काय केल्यानं उद्धार होतो? अरे उद्धाराची गोष्ट गुह्य आहे. पुसता सांगेन ही तगुच मात बैसून बाजारात. काही एकांत सुख गोष्टी. एकांतातली गोष्ट निवृत्ती दादाला गैनीनाथाला वाद होऊन गुह्यमध्ये जावं लागलं भीमाशंकराच्या, आणि ती गोष्ट उद्धाराची सांगावा लागली. स्वतःची जर ओळख करून घ्यायची असेल ना मायबाप, सच्च्या संताला शरण जावा लागत. आणि ज्यावेळेस आपण त्या संताला शरण जातो, संत तुम्हाला सत्कर्माच्या गप्पा सांगत नसतात. नाही 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 नाही, ज्याच्या डोक्यामध्ये सत्कर्म आहे ते सत्कर्म सांगा. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, ही शांती करा ती अरे किती शांत्या करत्या. आता घर घर लागली कोणती शांती करतो? आता काही मिनिटात काही वेळात तुला शिट्टी वाजणारे कोणती शांती करतो? नामापरते तत्व नाही रे, अन्यथा वायानिक पंथा जाशील जणी. रोज हरिपाठ म्हणणारी माणसं आहेत, पण हरिपाठ किती लोकांना कळतोय मला प्रश्न आहे. काय सांगितलंय ज्ञानोबानं? हरिपाठ करायचा सांगितला का हरिपाठ व्हायचं सांगितलंय? आणि रोज म्हणजे हरिविना जन्म नरकाची पै जाना. पुढं काय सारे जाते का? आता आमच्याबद्दल लिहिलं राहतं कैलास बोलो करून लिहिलं राहतं कैलासवासी वैकुंठवासी. याच्या बापान ठेवला का? वैकुंठात कोणा जावा? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोलिले जे ऋषी त्यांनी वैकुंठात जावा, आमच्या सारख्यानं म्हसनात जावा. आमची ओळखच आम्हाला नाही. आपली ओळख करून घ्या माय बापांनो. आपण या जन्माला आलो ना, उत्तम नरदेह पावलेला आहे. मनुष्य जन्म अनमोल अनमोल. माई थोडं थांबा, ऐका. तुमच्या करताच या गोष्ट तुम्हाला अत्यंतिक दुःखाची जर निवृत्ती करायची असेल ना मायबाप, भाग्य थोरे. या विकास महाराजाचं भाग्य थोरे. यांचे आई वडील पुण्यवान आहे. गंज वय जगामध्ये दगड उचलला तिथं वय, पण उद्धाराचा मार्ग हो सगळ्याच्या मुठीत नाही. उद्धाराचा मार्ग सगळ्यासाठी जरी असला तर सगळ्याच्या नशिबात नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामानं सांगितलेला आहे. नामाना जर मला माझं दुःख विसराव या जगामध्ये असं कोणी दाखवा. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझ शोधून पाहि. अरे असा जगामध्ये दाखवा एक तरी. दावा कोणी ऐसे ग्रंथ कोणीतरी दाखवा का तो सुखी आहे म्हणून. जपी तपी संन्यासी घ्या कोणी घ्या, हाय का सुखी तुम्हाला दाखवा. जर सुखी असेल तर माई नोकरी सोडून देतो, तुमच्या घरी कच्च्या काड्यानं पाणी भरतो मी. अरे कशाला म्हणता सुख? सुखाची नामची पार ताटातूट झालेली 36 चा आकडा आहे. किंबहुना सोय. अरे संताचा परमार्थ बाजूला राहिला आणि धिंगाणा उभा केला. किंबहुना सोय जीव आत्मयासी लाय, ते जे होय तया नाम सुख. किती मोठं बांधले याला सुख नाही. किती शिष्य माग झाले माती लोटाला, याच्याशी मतलब नाही परमार्थाला. नाही 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 नाही, परमार्थामध्ये काय लागतं? परमार्थामध्ये जीव आत्मयासी आहे. जीवाची शिवाची जर एकत्रपणे होत नसन त्यांची क्रिया तर त्याला काही अर्थ नाही ना. देव एका बाजूला, मी एका बाजूला. आणि रोज हरिपाठ म्हणते जीव शिव सम वाया तू दुर्गमन घाली मन. आणि जीव शिव सम आहे का? काऊन हा करू राहिलो आम्ही? काऊन दुःख होऊ राहिले तुम्हाला आम्हाला? दुःखाची निवृत्ती जर करायची असेल मायबाप विचार करा. गुडघा दुखू राहिला मग झेडून गुडघ्याला लावा का डोक्याला लावा?
तुम्हाला कळू राहिलं मी मराठीतच बोलू राहिलो. जर गुडघा दुखत असेल तर झेडूबाम गुडघ्याला लावायचा का डोक्याला? गुडघ्यालाच लावा ना. इथं डोक्याला लावायचा धंदा चालला. कधी 96 पिढ्या गेले तरी गुडघा बरा होईल का? नाही होऊ शकत. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही करी जगी उपकार. जन्म मरणाचा रोग त्याच्याला माग लागला आणि तो जगाला सांगू राहिला जन्म मरणाचा फेरा चुकवा. अरे कशाला चुकन ते सांग ना. आम्ही महाराज लोक राहतो ना, आम्ही कीर्तनामध्ये सांगत राहतो का एक वाडा होता, एक गाव होतं, त्याला चौकून वाडा होता बांधे. हा त्याला एक दार होतं. किती दिवस ऐकू ऐकू तुम्ही म्हातारे झाले ना, आम्ही न झाडाला गेलो ऐकू ऐकू. एक दार होतं आणि त्याला ते गचकरण होतं, ते बाहेर गेलं आणि संध्याकाळी घरी आला अंधार पडला आणि मग ते असं फिरून यायचं आणि दार जवळ आलं का ते खाजीत बसायचं. अरे खाजू सांगू नको, उद्धाराचा मार्ग सांग ना. खाजू काय सांगतोय लोकाला? ज्या गोष्टीला नराचा नाही दगडाचा देव जीवाचा शिव होतं ती गोष्ट सांगितली पाहिजे. सगळे इथं लायकीचे, सगळे तेवढ्या करतात जन्माला येले. 184 फिरके आया बडे भाग माणूस तन पाया. 84 लाख योनी फिरून जर आपण इथं उद्धाराला आलो असेल, बायका पोरं पोसायचे असं नाही, पोसायचे जे आसोनी संसारी जीवा वेगू करी. संसारात राहून जीवाचा त्याग करायला फक्त संत शिकवतात. देवा करता घेऊन जोग ते सुद्धा पालते झाली तर परमार्थामध्ये. बघा ना जड भरत राजा कशासाठी गेले? भागवत ऐकत नाही का तुम्ही? भागवतामध्ये जड भरत राजानं सर्वस्वचा त्याग केला, जंगलामध्ये निघून गेला. कशा करता? भगवंताच्या प्राप्ती करता. बरोबर बरोबर आहे का? लई भागवत ऐकू राहिलो आम्ही म्हणतो माझी 250वी कथी, म्हणा 250 होऊ दे, आणखी 100 आमच्या काय जायचे आहे. पण परीक्षितेचा उद्धार नाही. परीक्षिताने एकदाच भागवत ऐकलं का नाही? आम्ही 250 भागवत ऐकले तरी अजून आमचा उद्धार व्हायना. का नाही व्हायना? मार्ग चुकला आमचा. वेरूळ राहिले या दिशेला, मी धडकलो या दिशेला. भेटन का वेरूळ लागत? आता मी लासुरून धडकलो वेरूळला यायला. धामुरी लागावा, डोनगाव या मार्गे आलो मधून रायपूर लागावा, दिवशी पिंपळगाव लागावा, कसाबखेड फाटा लागावा, मग वेरूळ येईन ना. मला जर तिकडे देवगाव रंगारी गारज शिवरबांगला लागला तर 96 पिढ्या गेल्या तरी मला भेटन का वेरूळ? चुकलिया वर्म फेरा पडे शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म शेवटची पाळी आहे. समजून घ्यायचं, नम्रता जीवनात ठेवायची. जर उद्धार व्हावा असं वाटत असेल ना तरी तनु मन जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ कुणाला तरी शरण जा आणि शरण जाऊन उद्धाराचा मार्ग सांगा. संत घरी आले का आमचा लय साधू संतांच्या कृपेने त्याचे पाय लागले, आमची पत्राची माडी झाली. हे सांगू नको ती तुझ्या बोखंडी पाडणारी, ती नको सांगू. संतांना संतांचे पाय लागल्याने काय व्हावा? ये माताडीचा उद्धार व्हावा. कायचा उद्धार व्हावा? का देहाचा उद्धार व्हावा? जीवाचा उद्धार व्हायला पाहिजे ना. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. अरे संताचा हा परिणाम आहे. संत जर जीवनामध्ये आले तर त्याचा परिणाम आहे वासना प्रक्षय मोक्ष. वासना जळून जाते संताच्या दर्शनानं. आणि आमची तर वासना वाढत चालली. शेजाऱ्याचं एक तुकडं इकरी, रातभर झोप नाही आला. बरोबर आहे ना? तसं नसलं पाहिजे. मायबाप जन्माला आलो ना, मायबाप उद्धाराचं साधन खूप सोपं आहे. तुम्ही आम्ही ज्याच्या नादी लागलो ना ती मुळात गोष्ट आपली नाहीये. तुम्ही आम्ही ज्याच्या नादी लागलो ना ती गोष्ट आपण नाहीचे, मुळात नाहीचे. जे दिसतंय ना ते नाश पावणार आहे, जे दिसत नाही ना ते राहणार आहे. मग जे दिसत नाही त्याची ओळख करायची का जे दिसत त्याची ओळख करायची? मग जे दिसत नाही त्याची ओळख देऊ राहिली का जगात कोणी? दिसणाऱ्याचीच ओळख सांगू राहिली. ते बी उघडा मंत्र जाना आम्हाला नाही म्हणायचं पुढं काही. आपण काही त्याच्या खिलाफ आहे का? अरे पण दिसणार जे दिसतंय त्याचा नाश आहे. 3 मार्ग शास्त्रामध्ये सांगितले बघा. स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे, पापात्मके पापे नरका जाई जे, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. देव सांगतो 3 मार्ग आहे तुला माझ्याकडे यायचे. बघ तुला कोणता करायचं तुझ्या हातात आहे. वेरूळला यायला रायपूरून बी यावं लागतं, देवगाव बी यावं लागतं, बोरगाव बी यावं लागतं. तुला कोणी गुण धडकायचं तिकडे धडक. देव सांगतो इथं स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे. सत्कर्म केलं ना
सत्कर्म केल्यानं पुण्य तयार होईल. पुण्यानं काय होईल? घरदार चांगलं मिळेल, 4 व्हीलर मध्ये येशील, बायको चांगली मिळेल, लेकरं चांगले निघतील पुण्यानं. पण ते पुण्य संपलं रे, संपलं. खिशात नाही आनंद बाजीराव म्हणत. पुण्य क्षीणे पुणे मृत्यू लोके विशंती. मग पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं, पुन्हा यावं लागत, पुन्हा करीत बसावं लागत. कर मरण पुन्हा करीत होईस. एक मार्ग सांगितला. दुसरा मार्ग सांगितला, पापात्मके पापे नरका जाईजे. हा, पाप कर्म केले ना, नको ते खाल्लंय, नको ते पिलंय, नको ते लोकाला ताण दिलाय, नको तसं वागलंय, स्वच्छंदी. हे भगवंताना विल पॉवर, इच्छाशक्ती तुमच्या आमच्या हातात दिलेली. कसं वागायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे का नाही? तुम्ही देवदेवच करायला पाहिजे अशातला काही भाग नाही. तुम्हाला जसं वागायचं तसं वागा, पण त्याच्या परिणामाला तयार राहा. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर. 2 दिवस का? बहुसाल सांगितले, बहुसाल. मग बहुसाल लोकांचे टोले खाण्यापेक्षा हातात झाडाच गेलं काही हरकत आहे का नाही? अरे किती सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वहून, पण शहाणा तो धनी. इथं शहाणे मरून गेली. बघा, पापात्मके पापे नरका जायचे. पाप कर्म केल्यानंतर माणसाला नरकाला जावं लागतं. पण शेवटचा मार्ग सगळ्यांकरता सांगितला आहे देव ज्ञानोबरायाने. माते जेने पाविजे शुद्ध पुण्य. माझं करशील ना, माझ्या स्वरूपाला पात्र होशील. देवाचं करायचं म्हणजे देव काळाला तर देवाचं करता येईल ना. आणि मदची मी असता, जेने मी दुरी होय पंडसुता, ते पुण्यायसे म्हणता जीवन तुटे काय. अरे तुम्ही देव असून देव होता येत नाही, देव अर्जुनाला सांगताय. अर्जुना, अरे तू देव असून तुला देव होता येत नाही. कोट जन्माचं पाप आडवं येत आहे तुला. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले विषय सुख ना. अरे आयुष्य 84 लाख योनीमध्ये सुख उपभोग घेतला, इंद्रियाच्या सुखामध्ये गुंतलास. आणि ते सुख माणसाच्या जन्मात येऊन तूच घेतोयस म्हटल्यानंतर काय होईल तुला? मी असून तुला मी होता येत नाही अर्जुना. आणि जर तुला मी व्हावं असं वाटत असेल तर संताला शरण जावं लागेल. संत काय करत असतात? संत या देहावरचं महत्व कमी होण्याचं रसायन जे आहे ना ते तुम्हाला देतात. जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर ते काय देतात? गोळ्या देतात का नाही? कशा करता? रोग जाया करता, दुखणं बरं होण्याकरता देतात का नाही औषधी? बरोबर आहे की नाही? बरं झाल्यावर बी घाला का? दुखणं जाऊस तरच गोळ्या आहे की नाही? तसं साधू संताला म्हणायचंय, तुझं दुखणं काय? जो जन्माला आला राजा हो या रंक हो, संन्यासी असो का देव असो का देवाचा बाप असो, त्याला एक रोग आहे. सगळ्याला, देवाला सुद्धा रोग आहे बरं का. कशाचा? जन्म आणि मरणाचा रोग सगळ्याला लागलेला आहे. येत उरो नाही आले अवतार, अवतार सुद्धा इथे राहिले नाही बरं का. नाही नाही नाही, जपी मर गए, तपी मर गए, मर गए सहस्राठ्यांशी. अरे सगळे गेले, कोणी नाही राहिले या सृष्टीमध्ये. राहायला कोण आलं या सृष्टीमध्ये? काळानं कोणाला सोडलं नाही. काळानं हो पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेत असे. हो काळाचे ग्राही झालो तुम्ही आम्ही. पण या काळावर जर विजय मात करायची असेल मायबाप, साधू संत प्रणित जो मार्ग आलेला आहे उद्धाराचा, तो मार्ग जीवनात यावा लागेल. आणि तो मार्ग नाम संकीर्तन, साधन पै सोपे, चळतील पापे. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लादले, निवृत्ती नदी दिले माझ्या आधी. कशाला म्हणता ज्ञान गुड गम्य? कशाला म्हणता? काय वर्म असेल ते? ऐसे वर्म मज दावी नारायणा. अंतरीच्या खुना, बाहेरच्या नाही. बाहेर तर लई नट्टा पट्टा चाललाय. आबा बाबा 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 शिंडी लोग जान, आबा बाबा बाबा. बाहर से तो बहुत बनी, अंदर से राम जान. परमार्थ का करायचा? जन्म मरण चुकाय करता परमार्थ करायचा असतो बरं का. पुण्य करता परमार्थ नसतो. पुण्य
दान धर्म केलं नव्हतं, तीर्थयात्रा केल्या नव्हतं, उपास तापास केल्या नव्हतं, तुळशीला पाणी घातलं नव्हतं, आई बापा सेवा केल्यानं पुण्य मिळत, पण उद्धार नाही होत. हा, श्रावण बाळाला सुद्धा आई बापाची सेवा करावी लागली, पुंडलिकाला सुद्धा. हा, काय करता, पुण्य तयार झालं. आता एवढी कथा सांगायला वेळच नाही, 1 तास बोलायचं ना आपल्याला. गणेश महाराज, हा मर्यादा. कीर्तन प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, अमिताभ बच्चन, हा, आणि गोंधळ रातभर. हा, गोंधळ साऱ्या रात राहतो. आपल्याला 1 तासाचा विषय आहे, त्याच्यामध्ये 15 मिनिटं आपल्या हातामध्ये आहे. विचार करा बरं का, जो देह तुम्ही आम्ही मालजा म्हणतोय तो देह आपला नाही, मुळात. मी मुळात हात घालतो. जाऊ दे, आपल्या विषयाकडे येऊ. सांगायला का जे रात भरू पडलं तरी संपणार नाही. देह मी नाही, देह पंचतत्वापासून तयार झालेला आहे माय बाप. आणि हा देह मी नाहीये. देहामध्ये जी क्रिया रात्रंदिवस चालू आहे, दिवसभरामध्ये 24 तासामध्ये 21,600 वेळेस ती गोष्ट आत येते आणि बाहेर जाते. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबारे, आवत जावत कोई नहीं देखे यह बड़ा अचंबा रे. बंगला खूब बनाया वे, अंदर नारायण सोये. हा, जैसा हृदयामध्ये मी रामो, हृदय बंदी काना केला. आत दगडाचा कोंडीला का फुटूचा कोंडीला, जो कोंडीला तो ओळखायची रीत असेल का नाही? बरोबर आहे का नाही? साधा तुम्ही स्वयंपाक करता, बाजरीच्या भाकरी थापायच्या आहे तुम्हाला, 1 जगभर पाणी वाटीभर पीठ टाकलं तर काय होईल? रीत आहे का नाही त्याला? अरे साधी भाकर थापायची रीत आहे. जेवण करायची जर असेल तर रीतच आहे ना, का नाही? का पोळ्याच्या पोळ्या गिळी द्या लोक, का तुकडे करून गिळी द्या. जर जेवायला रीत आहे, सगळ्या गोष्टीला रीत आहे का नाही? मग इथं जर देव तुम्हाला आम्हाला अनुभवायचा असेल, हृदयामधला देव, बरोबर आहे का नाही? सर्वांगटी राम देहा देही योग. मग सगळ्याच्या घटामध्ये जर तो आहे तर त्याला जाणण्याची काही रीत असेल का नाही? ऊसात साखर आहे, त्याला काही काय काय करावं लागत? चुट्ट्या काढावं लागत. त्याच्या नीट दिसल का साखर? दिसल चुट्ट्या काढल्या ना? का खलपत्यात कुटावं लागेल त्याला? नाही ना, त्याला प्रक्रिया करावी लागते. मंथुनी नवनीतात तैसे ज्ञानंता. दुधात तूप आहे, पण काय करायचं? 16 सोमवार करायचं. कशानं दुधातलं तूप निघेल? त्याला काही क्रिया आहे का नाही? सांगणारे मरून गेले हो आमच्यासारखे. शायनिंग मारायला नंबर 1 झालो आम्ही पुढे. फक्त समाजाचा वापर फक्त बायका पोरा करतात करायचा, उपाशी मरून राहिले ते. अरे उद्धाराचा मार्ग सांगा ना. समाज तुकडा देईन नाही तर नाही देईन. ज्ञानोबानं तुकड्याचा विचार केला का? तुकोबानं तुकड्याचा विचार केला का? त्यांनी जर तुकड्याचा विचार केला असता तर तुमच्या आमच्यापर्यंत परमार्थ आला नसता. आम्हाला 9 लाखाच्या गाडीत हिंडायची आम्हाला आग, आणि तुमच्या जीवावर. आमच्या शेतात तशात राहिल्या पाहिजे, समृद्धीत जा. कधीतरी विचार करायला. आणि कुणी नाही रुकुणाचं, हे सगळं तुला बोखंडी न्यायचं का? उद्धाराचा मार्ग देहामध्ये जो आत्माराम आहे ना, त्याला ओळखी करता ज्ञानोबा. आज 14 वर्षाचं लेकरू सांगायलंय, आमच्या ढवळ्या केसाला काळी मेहंदी लावायची पाळी आली, आमच्या टकुऱ्यात देव उतराना. मंथुनी नवनीता, दुधात तूप आहे, काय करावं लागत आहे त्याला? विरजन घाला लागत का? नाही. कोणा घालायचं विरजन? हे लिंबू पिळून राहिले त्याच्यामुळे ते नासून चाललंय दूध. अरे विरजनच लागत आहे तूप करायचं असेल तर. विरजन म्हणजे नाम. जोपर्यंत नाम तुम्हाला ओरिजिनल परंपरागत मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेतोनिया, तेच मूळ तुम्हाला लागल. ज्या गोष्टीना राम तरले, रामकृष्ण पंथ क्रमी याला, ज्या मार्गाने राम गेले, ज्या मार्गाने कृष्ण गेले ना, त्या मार्गाने तुम्हाला आम्हाला चालावं लागेल. तो मार्ग आज बंद नाही पडला बरं का. आजही तो मार्ग खुला आहे, पण सांगणारे मरून गेले. सांगणाऱ्याने त्याच्यात काट्या लावल्या. कारण त्याला माहिती आपण जर खरं सांगायला गेलं तर आपली माय मरण. पण संताला काही घेणं नाही कोणाशी. नाही 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 नाही. तीक्ष्ण उत्तरे हाती बाण घेऊन या फिरे. अरे जगाच्या कल्याणाकरता जर संत असतील, साधू संतांना तुम्हाला ढोरगुरू इका लावले काय? मग आता तर आम्ही ढोरगुरू इका लावू राहिलो. त्याला इलाज नाही. इलाज आपल्या हातात आहे, पण आपल्याला करायचा नाही. कारण समाज बी त्याच गुणाचा आहे. खाटकी शेळी खाटकाल गाऊन धार्जिन राहते.
हा तसंच आहे, समाजाला सुद्धा उद्धाराची काही तळमळ पडली नाही. काही लाखोना कोटीना खाला उलाढाल होते 8 दिवसामध्ये गावामध्ये. मोठमोठ्याले आणखी युट्यूब स्पेशलिस्ट, पण काही उद्धाराचा मार्ग नाही बरं का. गाव गेले हनुमानबाई, काही घेणं नाही कुणाला. देह मी नाही, एवढी भ्रांती काढायची. आणि एवढी भ्रांती सद्गुरुनाथ काढत असतात. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्यान मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनियात. ज्ञानोबराय सांगतात, भ्रांती जर काढायची, देह मी का आत्मा मी ही नावाची भ्रांती आहे. आणि ही भ्रांती काढाय करता गुरुवाक्य लागतं. जोपर्यंत गुरुवाक्य मिळत नाही, जववरी अर्जुना हा बोधून न भेटे मना, तववरी या साधना भजावीची लागे. हो, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उपास तपास व्रत वैकल्य जप तप तीर्थयात्रा सारं कर. कुठपर्यंत? तिळा तिळा पुण्य साचा पडी, ते हे बहुता जन्मी जोडी. हा, तिळा तिळा पुण्य ज्यावेळेस तुमच्या पदरामध्ये पडेल त्यावेळेस कोण पुण्य याचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. या सगळ्या गोष्टींना पुण्य तयार होतं. आणि पुण्य तयार झाल्यानंतर जीवनामध्ये सद्गुरू येत असतात. काय करतात सद्गुरू बघा बरं का. ज्ञानदेवा म्हणी विचारे, सद्गुरूंना केले कोडे, माता हात ठेवून पुढे विजाची वाहिले. काय केलं निवृत्ती दादांना? ज्ञानोबराय सांगतात, माझ्या कर्णपटलाचं चाळ केलं. हा, मस्तकाची पांभर केली. या मस्तकाची पांभरीनं फेरा लागतं का नाही? जुन्या लोकांना पांभर माहिती, आता या नवट्याला गायच्या पांभरी माहिती, यायला नाही माहिती. पण बघा, पांभरीवर चाड राहत आणि त्या चाड्याला 3 नळ्या राहतात का नाही? हा, हे एक पांभर आहे. नामाचा नांगर कल्पनेच्या पेडी, नामाचा नांगर कल्पनेच्या पेडी, लावी तसे काच्या देशोधडी, लावी तसे काच्या देशोधडी. पहिले काशा काढा लागायच्या. काशा काढ्या रे काढ्या, राग निर्मळ होते. हा, जातीवंत शेतकऱ्याला भेटावं, आम्ही मेंटल लोकांना भेटू राहिलो. त्याच्यामुळे उद्धार व्हाय ना तुमचा आमचा. बघा, जातीवंत शेतकरी जर असला ना, पहिले मशागत करतोय. मशागत केलं, रान तयार झालंय, लगेच पेरायला जात नाही. ते उतावळा नवरान गुड गेला वाशिंग, नाही 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 नाही, ते पाऊस पडून देत आहे. मिर पोटी घेतला तर लगेच राती पाणी पडलं, सगळे पेरायला जातं काय? ते नाही, ते वापशीवर येऊ देत आहे. वापीवर या लागत का नाही? वापीवर यायच्या आधी आळाची वल्ली झाली आमची वाली. लय अवघड खेळी. फार्मर तर निव्वळ गवळ बंगाल झाला, आता निव्वळ कचरा झाला. मला माझ्या मुद्द्याकडे यायचंय, कारण आपल्याला वेळेच्या आत आपला विषय संपवायची. ज्यावेळेस ते वाफीवर येतं त्यावेळेस बघा ना, पिकले प्रेमाचे, पिकले प्रेमाचे, साठविले गगनटाचे. एकनाथ महाराजाचा अभंग. कोणतं बी पेरलं बघा ना, ज्या बीजानं माझा द्वैत जाणार आहे, ज्या बीजानं मी देह नावाची भ्रांती जाणार आहे, ती बीज पेरलं. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्तिवाहीन जाऊन आली गावा, आता संध्या कैसी करू केवा, झाली संध्या संध्या माझा गेला, आत्मा रामा हृदयी प्रकटला. संध्या करू करायची, संध्या जाऊस तर. संध्या काय आहे? मी देह नावाची गोष्ट. आणि एवढी भ्रांती, एवढा संदेह, एवढा अज्ञान घालवण्याला. आता हे बुवा आहे का नाही तुमच्या पुढे बसे, ह्या बुवाला काडी लावायची आपल्याला. किती काड्या लागतील काडीची पेट्याच्या? हा, एक. वा वा, तुम्ही जातीवंत ऐकणारी माणसं आहे, भाग्य माझं चांगलं. हो, तृणाग्नी मिळे समरस झाले. अरे चुट्टीला सुद्धा राख सापडायची नाही. बरोबर आहे? कैसे नामे केले जपतारी. ज्यावेळेस ब्रह्म नाम जीवनामध्ये येतं बघा, मस्तकाचं काय केलं? चाड केलंय. निवृत्ती दादा नाही, ज्ञान दादा. आम्हाला संतांचं ऐकायचं नाही, आम्हाला बुवाचं ऐकायचंय. आणि बुवा सत्कर्माच्या गप्पा सांगतात. माया सांग इकडे चाला, माया सांग तिकडे चाला, तिकडच मरा. आणि तिकडे मेले का पुन्हा हे सांगते याच्या अंगावर येऊ नये म्हणून. ते चांगलं मरण आलं, मग तर अलकनंदात गेलं. अरे बेच्याचं अंगावर येणार होत, चांगलं मरण नाही आलं. ते चांगलं मरण आलं कधी? मग सारे जाऊन उड्या टाकतील ना ते अलकनंदात. उद्धार झाला का मग माझा?
काशीत का रोज कुत्रे मांजर गाढवं मरत नाही काय? काशी मरणात मुक्ती जरी असली तरी मार्ग वेगळा आहे. चला मग या मस्तकाचं चाळ केलं. चाळ केल्यानंतर कर्णपटलाच्या द्वारे निवृत्ती दादांना अद्वैत तत्वाची पेहर केली. पेहर केल्यानंतर हात मस्तकी ठेविला. हा बाबाजी आपुले सांगितले नाम जगा करता येते, जगा करता मंत्र दिला रामकृष्णारी, पण सांगितले नाम. नाम गुह्य आहे, नाम उघड नाही. नाही 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 तुम्ही नावाला नाम म्हणत बसा, ते तुमचा दोष आहे, आमचं काही नाही त्याच्यामुळे. पण संत असं सांगतात बघा, ते नाम गुह्य आहे आणि त्याला कर्णपटलाद्वारे पेरावं लागतं. कशी मोहिनी घातली गुरुना मला वेडच गेलंय भरून, श्रवणात पेरणी केली, अरण्यनाथ उगवन झाली, मन पवन एक करुण. काय करते गुरु? जपाला लाईत बसते का? जपी लागला जपाला, येणार लागला खापाला. मराठीच्या टायमाला जपता येईल का तुला? जपता येईल? मराठीच्या टायमाला येईल का जपता? तुम्ही आम्ही ज्याचं स्मरण करतोय ते मराठी टायमाला येईल का? अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. भगवान सांगतो माझं स्मरण करशील तर माझ्या स्वरूपाला पात्र होशील. पण देवाचं स्मरण कसं करायचं अंतकाळाला? तेव्हा तर सगळं थंड पडेल राहतं. ज्यानं परमार्थ केला ते मुस्कट सुद्धा वाकडं होईल राहतं का नाही? आमच्या लय राग येते लोकाला, लोक त्याशी कुठं बोलत राहते का? मग कसं बोलत आहे रे? आता एखाद्याला जर मध्ये अपेंडिक्स झालाय, पोटाची पाळी आली, तर डॉक्टर म्हणलं नको याचं पोट कसं फाडू मी, आता याला लई त्रास होईल, मरू दे त्याला. मग असं कुठं संत बोलते का? मग कसं बोलते रे? उपजुनी करंटा म्हणावं लागलं त्याला बरं का. विश्वाची माऊली ज्ञानोबरायला म्हणावं लागलं उपजुनी करंटा नेने मी जे बोलतोय ना, नेने अद्वैत वाटा. चला कर्णपटलाचं चाणे केलं आणि त्या कानामध्ये पेहर केली निवृत्ती दादानं. बघा ना, निवृत्ती गह्यांनी कृपा केली पूर्ण. जी गहिनीनाथांनी निवृत्ती दादावर कृपा केली ना, तीच कृपा माझ्या निवृत्ती दादानं माझ्यावर केली आणि त्याचा परिणाम झाला. संताच्या कृपेचा परिणाम आहे. आठव नाठव गेला भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. ही संताची कृपा आहे. देव पहावयासी गेलो, तेथे देवची भोवनी ठेलो. संताचं ऐकायचं नाही आम्हाला. संतांनी केलेला परमार्थाचा रिझल्ट आहे ते देव पाहायला गेले, देव झाले. आमचं काय काय होत नाही. आम्ही रात्रंदिवस 3-3, 4-4 कीर्तन करू राहिलो. पाठीला फोटो लागले आमचे कीर्तन भुगता भुगता, तरी आम्हाला ती क्रिया का साधाना? वर्म चुकलं रे माय बाप. अरे वर्म करण्याकरता तरी तनु मनुजी विचारणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सका. अरे 1400 वर्षाच्या तपस्याला योग्याला सुद्धा 6 वर्षाच्या लेकरा पुढं मान झुकताना काही वाटलं नाही का? कारण मला जर ही गोष्ट नाही जाणून घेतलं ना, यमाचा पावना प्राणी होय. गण मरेल लोक जिवंत करत असाल, पण तुला एक दिवस मरावा लागल. जन्मावरण खुंटण्याची राडी सद्गुरूच्या हातात असल्यामुळं जे कानात पेरलं, कानी जे पेरिले, डोळा जे उगविले, सद्गुरूनं केलेल्या कृपेचा परिणाम ताबडतोब होतो, ताबडतोब. आणि जीवदशा जाते शिवदशेला. चित्त चाकाटली आटू घेत, वाचा पांगुळली जे तिचा तेत, अपार वंचित रोमांचाले, अर्धउन्मलित डोळे, वर्षताती आनंद जळे, आतुडी आसू कर्मीची निवळे, शरीर बाहेर कापे. हे भगवंत प्रकट होण्याची लक्षणं ज्ञानोबराय 9व्या अध्यायामध्ये सांगतात. ज्यावेळेस ही क्रिया होते त्यावेळेस हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. काय करायचंय? भ्रांती देहाची आणि देहाचा विसर पडाय करताचं रसायन ज्यावेळेस देहामध्ये टाकल्या जातं आणि त्याची क्रिया जसं दुधामध्ये विरजण घातल्या दूधपणाला विसरून जातं आणि दह्याला पात्र होतं. आणि दह्याचंही मंथन केल्यानंतर सुद्धा दही पण निघून जातं. त्याच्यातून 2 गोष्टी बाहेर पडतात. आंबट पाणी बाहेर येत आहे ताक आणि लोणी वर येत आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून या शिवळ पाणी. अरे जो महादेव करतो ते करायचंय आम्हाला. काय करतोय महादेव? देवाचा देव महादेव. हे ज्योतिर्लिंग आहे ना आपलं, 12वं ज्योतिर्लिंग आहे. काय करतोय महादेव? डोळे लावून
शिवाभ्याम म्हणतो का ओम नमः शिवाय म्हणतो? मग रामाधीचं का राम नाम म्हटले तुम्ही? बरोबर आहे. राम राम नाही जपत, राम नाम जपतो. राम नाम कशाला म्हणतात? राम नाम कशाला म्हणतात? अरे राम नाम तो सब कही कहे ठग ठाकुर चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम को चोर. बघा, राम नाम सांगितलंय, दत्त नाम सांगितलंय, शिव नाम सांगितलंय. बाबा लग्न झालं की नाही? मग माझ्या आईला तुम्ही नावानं हाका मारित होते का? नाही ना, नाही ना. जोपर्यंत लेकरू नाही झालं का तोपर्यंत खाना खुना, बरोबर का नाही? आणि लेकरू झाल्यावर मोठ्या पोराचं मोठ्या पोरीचं नाव घेऊनच हाका मारित होते का नाही? मग पोरगी उठून येत होती का माझी आई उठून येत होती? बरोबर आहे ना? अरे जर संसारामध्ये साड्या बायकोला नावानं हाका मारता येत नाही तर देवाला तसं हाका मारता येईल का? त्याला रीत आहे आणि ती रीत ज्ञानोबा राय देतात. आणि त्या रीतीनं काय होतं? हे जन्म मरण तैसे, जसा उगवलेला सूर्य अस्ताला जाणार आहे तसा जन्माला आलेला एक दिवस मरणार आहे. फक्त एवढं आहे, कधी मरणार हे नाही सांगितलंय. देवाना शिक्का मारून द्यायला पाहिजे होतं वरून पाशिंग करून आपल्याला सगळ्याला. 32, 35, 55, 65 असे शिक्के मारून आले असते ना लोक. एक वर्ष असे स्वतःसारखे राहिले असते. काही काही तर रात्री करून खाल्ला असतं मध्ये आहे ना. जाऊ द्या उद्या मरायचं, घ्या खाऊन, उद्या वर नाही भेटायचं. इतके तर ढखाळेला आवलादी. नको ते खायचं, नको ते प्यायचं, नको तसं राहायचं आणि मग न तोंड वाचूनच जायचं. बघा, तैसे जन्म मरण अनिवार्य जगी. सगळ्याला मरायचंच आहे मायबाप. कुणी राहायला नाही आला इथं. पण मरताना सुद्धा आपली ओळख जर केली ना, मरायचं काम नाही. मरण माझे मरुणी गेली, मजला केले अमर. हो, आपलं मरायच्या आधी एकदा मरावं माणसानं. सद्गुरूच्या रीतीनं मरावा, औषध घेऊन नाही मरावा. सद्गुरूच्या रीतीनं जीव ज्यावेळेस मरतो ना मायबाप, त्याला अंतकाळीला वेदना होत नाही. का झाकली या घटीचा दिवा, जसा दिवा झाकल्यानंतर तो कधी विसतो सांगता येत नाही, तसा देह या जीवानं ठेवला पाहिजे. ज्यावेळेस आपण तसा देह ठेवू ना, जन्माला आले. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखली. या विठ्ठल याचा अर्थ आपली ओळख. आपण कोण आहोत? मी वासुदेव तत्वता, थोड येईल विचारिता. आहे ठाऊक असं बाह्य संता, संतांना ती गोष्ट ठाऊक असल्या कारणानं माईबाप संताला शरण जा. विकास महाराजांच्या माध्यमातून आपल्याला इथे येण्याचा योग आला. भगवान परमात्मा आत्मा स्वतंत्र आहे. नैनंजिन्नती शत्राणी नैनंद हती पावका. त्याला अग्नी जाळत नाही, वारा वाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही. मायबाप आत्मा स्वतंत्र व्यवस्था आहे आणि त्या आत्म्याची ओळख करायची आपल्याला. देह मी नाही, आत्मा मी आहे आणि आत्म्याची ओळख करावा लागते. आणि आत्म्याची ओळख झाली, आत्म्याला शांती. कोणाला शांती देतात? हे आमचे मेंटल खोपडीचे लोक राजकारणी, त्यांच्या आत्म्या शांती मिळवते. त्यांच्या मृत आत्म्यास म्हणजे पुन्हा मृत आत्म्यास. आत्मा कधी मरत का? मेंटल आत्मा जन्मालाच येत नाही तर मरण कस काय? तैसे जन्म मरण अनिवार्य. जायचं सगळ्यांनाच आहे, पण जात असताना जे राहिले ना त्यांना विचार करावा. जे गेले ते विचार करू शकते का? त्याला त्याची इच्छा असली तरी करता येईल का? आता काहीच करता येत नाही त्याला. नाही ना, त्याला करू शकत नाही. बघा, एक प्रमाण सांगतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो, कारण नैवेद्याची तयारी झाली. सांगावं गंज वाटत आहे, पण मी गंज 11 वाजायचं ते 10 वाजायला जेवण बसले. म्हटलं चला हे नाही तर हे काही का व्हायना, आपण निदान हे बा सांगत राहावा. उपण्याचं काम शेतकऱ्याचं आहे. वारं येईल नाही तर नाही येईल, पण उपण्याचं काम कोणाचं आहे? म्हटलं चला. मग आपण ज्यावेळेस भजनी लोक म्हणतो बघा, काळी लावली का, त्यावेळेस आपण एक अभंग म्हणतो, झाला प्रेत रूप शरीराचा भाग. त्याच्यामध्ये शेवटचं चरण, मला एवढं वर्णन करायला वेळ नाही, शेवटचं चरण आहे. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि उजाळीला ती. मग कधी उजाळला का इजला? मागून 4 दिवस तुम्ही दिवड लावून ठेवते, त्याला काय उपयोग? लोक युद्ध नका देऊ, युद्ध नका देऊ, बस रातभर देत जाऊ. काय होणार त्याला? अरे उजाळायचा आधीच होता, मरायच्या आधी दीप उजाळावा नाही. मरायच्या आधी, मरणाआधी सावध व्हावं का मेल्यावर सावध व्हावं?
मरणाआधी सावध व्हावे, आपुली सोयीत करून घ्यावे, जन्म घालून हे वाया मानवाची उत्तम काया. माणसाच्या जन्माला आलो मायबाप, मरायचं तर सगळ्यालाच आहे, पण आपली ओळख करून मला म्हणजे मरायचं काम नाही. इतकं सोपं आहे. साधू संतांचा परमार्थ खूप सोपा आहे. म्हणून झालेली सेवा 1 तास होऊन गेला. 1 तासामध्ये मायबाप तुम्हाला बोलण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या बुद्धीच्या ताकदीप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जे पटलं, योग्य वाटलं ते घ्या, जे पटलं नाही ना ते सोडून द्या. कारण काय, माझ्या बोबडिया बोलण्याचा मी प्रयत्न केला. तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल. की मायबाप, आपल्याला थोडे दिवस आपल्या हातामध्ये आहे. आपण महामारीमध्ये सापडलो नाही पाहिजे, आपण भूकंपात सापडलो नाही पाहिजे, आपण पुरात वाहून नाही गेलो पाहिजे. असं वाटत असेल ना, इथून पुढं भयानक दिवस येणार आहे, अति भयानक. एवढं बोलायला वेळ नाही मला, पण संतांनी शकून सांगून ठेवलेले शास्त्रामध्ये, आणि ती परिस्थिती आता तयार होते. बरं, हा, तो महाराज जरी असला तर उलटा नेती बरं का ती. भव नदीचे पाणी रे गड्यात मोठे ओढी ते, भल्या भल्या पोहणारांना उलथून पाडी ते. तिकडं महाराज पानाचं मिरर त्या नाही चालत नाही ना. काळा पुढं महाराज असो का कोणी असो सुटत नाही. बरं, त्या तडाख्यातून सुटण्याकरता कृष्णेश्वर भगवंताला प्रार्थना करू. भगवंता, अरे तुझ्या कुशीमध्ये आम्ही आहोत, आणि तू जे पार्वतीच्या कानात सांगितलं ना देवा, आम्ही रोज म्हणतो आदिनाथ उमा बीज प्रगटले, पण महादेवा, अरे तुझे बीज पार्वतीच्या कानात फिरलं ना दादा, ते आमचं गाव वंचित आहे. इथं महादेव होऊन इथं वंचित आहे. का निर्दैवाच्या परिवरी लोया रुतलियाचं सरवरी, ते तर बसून उपवास करी दरिद्रीजी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद